अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात कोर्टानं आता पोलिसांना झापल्याचं समजतंय। पोलिसांकडून अक्षयनं बंदूक कशी खेचली असा सवाल आता कोर्टाकडून उपस्थित केला गेलाय। पोलीस एवढा हलगर्जीपणा कसा करू शकतात असा सुद्धा सवाल कोर्टानं उपस्थित केलेला आहे। आरोपीनं झाडलेल्या 3 गोळ्या कुठे गेल्या आणि स्वरक्षणासाठी पायावर गोळ्या का मारल्या नाहीत असा सवाल सुद्धा कोर्टाकडून उपस्थित करण्यात आलाय। एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला गोळी कशी चालवायची माहित नाही का असा सवाल सुद्धा कोर्टाकडून उपस्थित करण्यात आल्याचं सध्या समजतंय। पिस्तूल चालवायला अनुभव लागतो, बंदूक कुणीही चालवू शकतो असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, आपण पाहतोय सध्या सुनावणी सुरू आहे, त्यामधून ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणात कोर्टानं आता पोलिसांना झापल्याचं समजतंय, काय अधिकची माहिती या संदर्भातली? नक्कीच अत्यंत खूप महत्त्वाची ही सुनावणी सुरू आहे उच्च न्यायालयामध्ये। रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू असताना या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी संपूर्णपणे घटनाक्रम आहे तो जाणून घेतलेला आहे। आणि या घटनाक्रमाच्या नंतर अक्षय शिंदे यांनी जर गोळी चालवली असेल तर ती गोळी चालवणारी नक्की बंदूक कोणती होती, बंदूक होती की पिस्तूल होती, हे देखील त्यांनी विचारलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये अक्षय शिंदे याला पिस्तूल ही चालवता येत होती का आणि जर पिस्तूल ठेवलेली होती तर ती लॉक होती। तर या संपूर्ण प्रकरणात पोलीस कुठेतरी आहेत त्यांनी हलगर्जीपणा केलेला असल्याचं या ठिकाणी कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि कोर्टाने जे प्रश्न विचारलेले आहेत जर त्याच्यावरती तुम्ही योग्य उत्तर तुम्ही जर देऊ शकत नसाल तर त्या ठिकाणी तुम्ही संशयित आहात असा देखील जी चपराक आहे ती कोर्टाने या ठिकाणी बसवलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आहे तो विषय आहे तर ते बाजू मांडत असताना वकिलांनी या एन्काउंटरच्या नंतर जे काही मुंबईमध्ये बॅनर लागलेले आहेत त्या बॅनर संदर्भात देखील उल्लेख केलेला आहे। आणि अशा प्रकारे जर बॅनर लावलेले असतील तर हे कुठेतरी एन्काउंटर करण्याला उत्तेजित करण्यासारखं आहे असं देखील कोर्टाचं म्हणणं आहे। त्यामुळे या संपूर्णपणे प्रकरणावरती उच्चस्तरीय समिती आहे ती गठीत करून या ठिकाणी जी चौकशी आहे ती केली जाईल असं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला उच्चस्तरीय समिती आहे ती याच्यामध्ये पाहायला मिळेल। एकूणच या संपूर्ण प्रकरणात आहे ते कोर्टाने सगळं सीसीटीव्ही आहेत ते मागितलेले आहेत। घडलेल्या घटनाक्रमानुसार अक्षय शिंदे यांनी कुठे गोळीबार केला आणि कुठून हे संपूर्ण प्रकरण आहे ते घडलेलं होतं। त्या घडलेल्या घटना क्रमानुसार जे घटनास्थळ आहे त्या घटनास्थळी अज्ञातस्थळ होतं का, त्या ठिकाणी काय सिच्युएशन होती ही देखील पोलिसांना विचारलेली आहे। त्यामुळे या संपूर्णपणे बाजू मांडत असताना कुठेतरी न्यायालयाने पोलिसांना या ठिकाणी चपराक बसवल्याचं पाहायला मिळतंय। योग्य उत्तर देण्यासंदर्भात आणि योग्य बाजू मांडण्यासंदर्भात न्यायालयाने या ठिकाणी पोलिसांना सांगितलेलं आहे। हो निखिल, यावरून स्पष्ट दिसतंय की कोर्टानं स्पष्ट म्हटलेलं आहे की हे एन्काउंटर नाही आहे, एन्काउंटर हे वेगळं असतं। या संदर्भात पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच ही संपूर्णपणे घटनाक्रम आहे तो पोलिसांनी सांगितल्याच्या नंतर ज्या अर्थी हे संपूर्णपणे घटना घडलेली आहे त्याला एन्काउंटर म्हणू शकत नाही असं देखील न्यायालयाने म्हटलेलं आहे। तर याला आपण जो एन्काउंटर आहे त्याची व्याख्या वेगळी आहे असं देखील या ठिकाणी न्यायालयाने सांगितलेलं आहे। त्यामुळे पोलिसांची भूमिका त्यावेळी नक्की काय होती, त्यांनी सेल्फ डिफेन्स मध्ये ही केलेली जे कृत्य आहे ते नक्की कशा प्रकारे घडलेलं आहे या संदर्भात देखील खुलासा आहे तो संपूर्णपणे न्यायालयाने मागितलेला आहे। त्यामुळे न्यायमूर्ती या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सुनावणी देत असताना कसं काय पाहतायत आणि सरकारी वकिलांकडून कशा प्रकारे बाजू मांडली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु हा जो एन्काउंटर आहे जे पोलीस बोलत होते परंतु याच्यावरती न्यायमूर्तींनी सांगितलेलं आहे की आपण याला एन्काउंटर म्हणू शकत नाही, तर एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे। हो निखिल, यामध्ये एक महत्त्वाचा जो सवाल आहे तो कोर्टानं उपस्थित केलेला आहे तो म्हणजे एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला गोळी कशी चालवायची माहिती नाही असा सवाल सुद्धा कोर्टानं उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे ज्या ठिकाणी अक्षय शिंदे यांनी गोळीबार केल्याच्या नंतर स्वरक्षणासाठी जी गोळी चालवायची असते ती कमरेच्या खाली चालवायची असते, परंतु असं न करता जी गोळी आहे ती डोक्यात लागलेली आहे। त्यामुळे एपीआय दर्जाचे अधिकारी असतात तर त्यांना ही संपूर्णपणे ट्रेनिंग आहे ती दिलेली गेलेली असते आणि अशा सिच्युएशन मध्ये नक्की पोलिसांनी कशा प्रकारे वर्तवणूक आहे ते ठेवलं पाहिजे आणि कशी सिच्युएशन हँडल केली पाहिजे हे या संपूर्णपणे जे ट्रेनिंग आहे ते पोलिसांना दिलं जातं। त्यामुळे
त्यामुळे कोर्टाने हा जो सवाल आहे तो उपस्थित केलेला आहे. जर या ठिकाणी अशा प्रकारे जर सिच्युएशन हँडल करायची असेल आणि या ठिकाणी जर तुम्हाला स्वरक्षण करायचं असेल तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही कमरेच्या खाली गोळी मारणं हे या संपूर्ण गोष्टीमध्ये योग्य होतं. परंतु ही डोक्यात गोळी लागल्यामुळे या ठिकाणी जो संशय आहे तो न्यायालयाने व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांची भूमिका ठोस मांडण्यासाठी न्यायालयाने देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. हो निखिल, यामध्ये आपण पाहू शकतो पोलिसांकडून अक्षयनं बंदूक नेमकी कशी खेचली आणि पोलीस एवढा हलगर्जीपणा नेमका कसा करू शकतात असं सुद्धा आता कोर्ट विचारत आहे. नक्कीच घडलेल्या घटनाक्रमानुसार पोलिसांनी जसा जबाब दिलेला आहे त्या जबाबानुसार अक्षय शिंदे यांनी जे पुढे बसलेले पोलीस आहेत ते म्हणजे निलेश मोरे यांच्या कमरेची त्याने बंदूक आहे ती हिसकावलेली आहे आणि त्याच्यानंतर गोळीबार केलेला आहे असा संपूर्णपणे जबाब आहे तो दिलेला आहे. परंतु जर कमरेला बंदूक असेल तर ती बंदूक मुळातच कमरेला असलेली बंदूक ही लॉक असते, ती म्हणजे गन पॉकेटमध्ये असते आणि गन पॉकेटमधून ती बंदूक काढणं आणि त्याच्यानंतर ती बंदूक लोड करणं आणि ती बंदुकीतून लोड केलेली बंदूक गोळी चालवणं हे तितपत योग्य म्हणजे तितपत सोपं नाहीये. त्यामुळे पोलिसांनी हा संशय आहे तो व्यक्त केलेला आहे. कारण अक्षय शिंदे याला गोळी चालवण्याचं प्रशिक्षण मुळात नव्हतंच असं देखील या ठिकाणी सरकारी अक्षय शिंदेच्या वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशी गोळी अक्षय शिंदे कशी चालवू शकतो आणि ती सुद्धा अचूक गोळी कशी चालवू शकतो असं देखील कोर्टाने या संपूर्णपणे प्रकरणात म्हटलेलं आहे. आणि कोर्टाने या ठिकाणी वकिलांना देखील विचारलेलं आहे की तुम्हाला ही बंदूक चालवता येते का. बंदूक आणि पिस्तूल याच्यामुळे खूप फरक असतो. त्यामुळे या ठिकाणी पिस्तूल वापरणं पिस्तूल हँडल करणं या ठिकाणी खूप अवघड असतं. परंतु या संपूर्ण प्रकरणात जर अक्षय शिंदेने अशा प्रकारे जर गोळीबार केलेला आहे तर कमरेला असलेला रिव्हॉल्वर कशा प्रकारे खेचून घेऊ शकत होतं या संपूर्णपणे गोष्टीवरती पोलिसांचा हलगर्जीपणा आहे तो आहे आणि त्यामुळे कोर्टाने हा जो संशय आहे तो व्यक्त केलेला आहे. हो नक्कीच निखिल, कोर्टाचं नेमकं म्हणणं आहे की 4 पोलीस एका आरोपीला सांभाळू शकत नसते का आणि जो पिस्तूल चालवायला अनुभव लागतो बंदूक कुणीही चालवू शकतो असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे. नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी जर पिस्तूल आहे तर पिस्तूलचं जे प्रशिक्षण आहे ते वेल नोन पर्सन असतात जे ट्रेनिंग घेतलेली असते त्यांनाच ही पिस्तूल आहे ती चालवता येऊ शकते. कारण पिस्तूल काढणं पिस्तूल लोड करणं आणि पिस्तूल लोड करून ते पिस्तूल शूट करणं या संपूर्णपणे गोष्टीला आहे ते एक प्रशिक्षण लागतं आणि त्या प्रशिक्षणानंतर ती पिस्तूल आहे ती योग्य प्रकारे आपण चालवू शकतो. त्याच ठिकाणी पोलिसांकडे आहे ते पिस्तूल होतं, बंदूक नव्हतं. बंदूक वापरणं सोपं असतं, बंदूक चालवणं सोपं असतं असं न्यायाधीशांचं या ठिकाणी म्हणणं आहे. परंतु या संपूर्णपणे प्रकरणात जर पाहिलं तर घटनाक्रमाच्या नुसार पोलीस जे माहिती देत आहेत कोर्टामध्ये माहिती देत आहेत त्याच्यावरती न्यायाधीशांना कुठेतरी संशय आहे आणि त्या अनुषंगाने योग्य ती भूमिका आहे ती पोलिसांना घेण्यासाठी सांगितलेली आहे. त्यामुळे न्यायाधीशांकडून वारंवार जे प्रश्न आहेत ते विचारले जातात. सरकारी वकील आहेत ते वारंवार वेळ घेऊन या संपूर्णपणे प्रश्नांवरती उत्तर आहेत ती पोलिसांना विचारूनच दिली जातात. परंतु या संपूर्णपणे प्रकरणात अक्षय शिंदेची जी काही भूमिका होती त्या भूमिकेला 4 पोलीस ही सिच्युएशन कशी हँडल करू शकत नाही असा देखील संतप्त सवाल आहे. या ठिकाणी जी चपराक आहे ती न्यायालयाने ओढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे या संपूर्णपणे घटनेवरती एकच संशयित वातावरण कुठेतरी असल्याचं न्यायालयाने देखील म्हटलेलं आहे. हो निखिल, कोर्टानं या प्रकरणात पोलिसांना CCTV सादर करण्यास सुद्धा सांगितलेले आहेत, त्याबद्दलची काय अधिकची माहिती येते? नक्कीच या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी हे संपूर्ण घटनाक्रम घडला त्याच्यानंतर अक्षय शिंदेला दवाखान्यात घेऊन आणण्यात आलेला आहे. हा जो वेळ आहे त्या वेळेबाबत देखील प्रश्नचिन्ह उद्भवलेला आहे. त्यामुळे अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून काढतानाचा CCTV त्यासोबतच सिव्हिल हॉस्पिटल कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हॉस्पिटलमध्ये आणतानाचा जो CCTV आहे तो देखील या ठिकाणी कोर्टाने मागितलेला आहे. असंच आपल्यासोबत जोडले राहा. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी वकील असीम सरोदे सुद्धा आहेत. असीम, जे आपण या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट पाहतोय, सुनावणी सध्या सुरू आहे. या सुनावणीमध्ये या प्रकरणात कोर्टानं आता पोलिसांना झापल्याचं समजतं. अनेक सवाल त्यांनी उपस्थित केलेले आहेत. न्यायालयाने जी दखल घेतलेली आहे त्याच्याबद्दल अभिनंदन आपण सगळ्यांनी एकमेकांचं करायला पाहिजे. कारण की अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जे काही कायदा हातात घेऊन खून होत असतील तर त्याची दखल गंभीरतेने घ्यायलाच पाहिजे. पण दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की किती वेळा न्यायालयाने दखल घ्यायची.
म्हणजे अनेक निर्णय आहेत जे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत, उच्च न्यायालयाने दिलेले आहेत की अशा पद्धतीने एन्काउंटर ज्याला म्हणतो आपण ते बेकायदेशीरच आहे आणि कोणत्याही परिस्थितीत एन्काउंटर करायला नको, तो गुन्हेगारी प्रकार आहे असं म्हटलेलं असताना सुद्धा ही जी काही एन्काउंटरची पद्धत आहे ती अजूनही वापरली जाते आणि याच्या मागे असलेले हात शोधले पाहिजे, याच्या मागे असलेले डोके शोधले पाहिजे असं मला वाटते. त्यामुळे केवळ ताशेरे ओढून होणार नाही तर संबंधित पोलीस निलंबित करून सुद्धा होणार नाही. पोलिसांना अशा प्रकारचं कृत्य करण्यासाठी कोणी बाध्य केलं आणि त्यांच्यावर कोणी दबाव आणले तिथपर्यंत पोहोचून संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय अशा प्रकरणांवर चाप बसणार नाही असं मला वाटतं. हो, नक्कीच असीमजी या प्रकरणात आता तुमची मागणी नेमकी काय असणार आहे? आमची मागणी हीच आहे की न्यायालयीन देखरेखीखाली याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे आणि दर 15 दिवसांनी चौकशीचे अहवाल न्यायालयामध्ये दाखल झाले पाहिजे. कारण की इंडिपेंडन्स जो आहे किंवा स्वातंत्र्य आणि निष्पृहता, प्रामाणिकता ही चौकशी समित्यांमध्ये पण राहिलेली नाही. त्यामुळे नुसती चौकशी न करता न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे. हो, असीमजी आता या प्रकरणात पोलिसांवर काही कारवाई होऊ शकते का? पोलिसांवर नक्कीच कारवाई होऊ शकते. संबंधित जे पोलीस दोषी आढळतील त्यांची नोकरी जाऊ शकते, त्यांना सस्पेंड केलं जाऊ शकते आणि त्यांचे सगळे जे नोकरीचे बेनिफिट आहेत ते रद्द केले जाऊ शकतात. त्यांना नुकसान भरपाई सुद्धा परिवाराला द्यायला लागू शकते. हो, असीमजी सध्या जे सवाल उपस्थित केला जातोय की वेगवेगळे प्रश्न पोलिसांवर उपस्थित केला जातोय, त्यामुळे पोलीसच हे घेराव्यात आलं असं पाहायला मिळतंय. हो, बरोबर आहे. पोलिसांचा दोष खूप मोठा आहे. त्यांनी गैरवापर करू दिला स्वतःचा आणि म्हणून सत्तास्थानी असलेले जे कोणते लोक असतील याच्या मागे त्यांचा शोध घेऊन त्यांना दोषी ठरवणं आणि त्यांचं आरोपींच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करणं इथपर्यंत ही केस खरं तर उच्च न्यायालयाने नेली पाहिजे असं मला वाटतं. हो, असीमजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. अक्षय शिंदे प्रकरणात आजची जी सुनावणी सुरू होती त्या सुनावणीत आता कोर्टानं पोलिसांना झापल्याचं समजतं. अनेक सवाल कोर्टानं उपस्थित केलेले आहेत. याला एन्काउंटर बोलू शकत नाहीत, एन्काउंटर हा वेगळा असतो असं कोर्टाचं म्हणणं आहे. सोबतच पोलिसांकडून अक्षयनं बंदूक नेमकी कशी खेचली असा सुद्धा सवाल कोर्टानं उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच आरोपीनं झाडलेल्या 3 गोळ्या नेमक्या कुठे गेल्या, स्वरक्षणासाठी पायावर गोळ्या का मारल्या नाहीत असे सवाल कोर्टाकडून उपस्थित करण्यात आले. तर हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर पोलिसांकडून अक्षयनं बंदूक कशी खेचली असे अनेक सवाल हायकोर्टानं उपस्थित केलेले आहेत. पोलीस इतका हलगर्जीपणा कसा करू शकतात, अक्षयनं झाडलेल्या 3 गोळ्या कुठे गेल्या, स्वरक्षणासाठी पायावर गोळ्या का मारल्या नाहीत, एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला गोळी कशी चालवायची माहिती नाही का, पिस्तूल चालवायला अनुभव लागतो, बंदूक कुणीही चालवू शकतो असं हायकोर्टाचं सध्या म्हणणं आहे. ही जी सुनावणी सुरू होती त्यामध्ये हे अनेक सवाल उपस्थित करण्यात आलाय. हायकोर्टानं पोलिसांना घटनेचं आता सीसीटीव्ही सुद्धा मागवल्याची माहिती मिळते. सोबतच 4 पोलीस एका आरोपीला सांभाळू शकत नव्हते का असे अनेक सवाल हायकोर्टानं उपस्थित केल्याचं पाहायला मिळते. तर आपण नक्की पाहत होतो आजची सुनावणी जी झाली त्या सुनावणीमध्ये हायकोर्टानं नेमके काय सवाल उपस्थित केलेले होते ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहत होतो. तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडे जाऊयात. निखिल, सध्या ही सुनावणी सुरू आहे, अजून काय नेमकं घडतंय या सुनावणी दरम्यान? काही गोष्टी पुढच्या घडलेल्या आहेत. जसं आता आपण पाहिलं तर या सुनावणीचा पुढचा टप्पा आहे तो आपल्याला न्यायाधीशांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय. या संपूर्णपणे प्रकरणात आहे ते सीसीटीव्ही न्यायाधीशांनी सादर करण्यासाठी सांगितलेले आहेत आणि याच सीसीटीव्हीच्या आधारे आता पुढील जो तपास आहे तो होणार आहे. पुढे जाऊन या जो घटनाक्रम घडला आणि त्या घटनेच्या वेळी त्या व्हॅनमध्ये कोण कोण होते हे देखील आता न्यायाधीशांनी विचारलेलं आहे आणि त्यामुळे या न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नावरती हाताचे ठसे आहेत ते प्रामुख्याने घेण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामध्ये
अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यासोबतच अक्षय शिंदेसोबत जर हाताचे ठसे असतील तर पोलिसांचे ठसे देखील या ठिकाणी घेण्यासाठी सांगितलेलं आहे। या संपूर्णपणे प्रकरणामध्ये न्यायाधीश आहेत ते संपूर्णपणे चौकशी आहे तर ते करून घेत आहेत आणि याच्या संदर्भात पोलिसांना जी ठोस उत्तर आहेत ते देण्यासाठी देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे हाताचे ठसे आता पुन्हा एकदा फॉरेन्सिक लॅब टीम आहे ती काल देखील या ठिकाणी जाऊन त्या व्हॅन मध्ये हाताचे ठसे आहेत ते घेतलेले होते, परंतु आता पुन्हा एकदा आपल्याला या हाताचे ठसे घेताना आपल्याला पाहायला मिळतील। त्या व्हॅन मध्ये फक्त अक्षय शिंदेचे ठसे नाही तर जेवढे कोणी या ठिकाणी अधिकारी आणि पोलीस वर्ग त्या व्हॅन मध्ये उपस्थित होता त्या व्हॅन मध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे हाताचे ठसे आहेत ते घेण्यासाठी आता कोर्टाने सांगितलेलं आहे। निखिल, नक्की आपण पाहतोय अनेक सवाल खरं तर कोर्टाकडून उपस्थित केले जात आहेत, नेमकं पोलिसांचं या संदर्भात काय म्हणणं आहे? पोलिसांकडून जी भूमिका आहे ती मांडली जाते। ज्या ठिकाणी हा संपूर्णपणे प्रकार घडला तो घटनाक्रम आहे तो सांगितला जातोय। अक्षय शिंदेने कशा प्रकारे बंदूक आहे ती हिसकावून घेतलेली आहे असं या ठिकाणी पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। जो जबाब नोंदवण्यात आलेला आहे ते म्हणजे शिंदे आहेत ज्यांनी अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये आहे ती स्वरक्षणासाठी गोळी घातली असं देखील सांगितलेलं जात आहे। त्यांच्याकडून हा संपूर्णपणे जबाब नोंदवलेला आहे। त्याच जबाबाच्या आधारे या ठिकाणी कोर्टामध्ये जो युक्तिवाद आहे तो सरकारी वकिलांच्या माध्यमातून मांडला जात आहे, परंतु त्यापुढे जाऊन ज्या अधिकच्या चौकशीच्या बाबी आहेत त्या चौकशीच्या बाबींसाठी न्यायालय ज्या विचारणा करतायत त्या म्हणजे सीसीटीव्ही असतील, त्यासोबतच हाताचे ठसे असतील आणि त्याच्यामध्ये आढळलेल्या ज्या गोळ्या घातलेल्या आहेत त्या ज्या गोळ्या फायर झालेल्या त्या गोळ्या कुठे गेल्या हा देखील सवाल या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलिसांना या संपूर्णपणे प्रश्नांवरती आपली ठोस भूमिका आहे ती मांडण्यासाठी कोर्टाने सांगितलेलं असताना आता पोलिसांची भूमिका कशा प्रकारे असणार आहे हे देखील पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। मुळात हा संपूर्णपणे जे घटना घडला त्याला एन्काउंटर म्हणता येणार नाही असं कोर्टाने सांगितल्याच्या नंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्या सिच्युएशनला नक्की काय हँडलिंग केलेलं आहे हे देखील आता पोलिसांना कोर्टामध्ये सांगावं लागणार आहे। हो हो निखिल, यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोपीला एक गोळी लागलेली होती जी थेट डोक्यात मारलेली होती, त्यावरून सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे की ती गोळी नेमकी डोक्यात का मारली आणि यापैकी 2 गोळ्या नेमक्या कुठे गेल्या? नक्कीच बरोबर, आपण पाहिलं तर या ठिकाणी एकूण 4 राऊंड आहेत ते फायर झालेले आहेत। ते म्हणजे अक्षय शिंदे याच्याकडून 3 राऊंड आणि पोलिसांकडून 1 राऊंड असे जे फायर झालेले राऊंड आहेत जे या संपूर्णपणे घटनाक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्येच पहिली गोळी आहे ती निलेश मोरे यांच्या मांडीला लागलेली आहे। त्यानंतर अक्षय शिंदे यांनी जे केलेले 3 एकूण फायर आहेत तर त्यातील 2 फायर कुठे गेले आणि जो पोलिसांनी गोळी चालवलेली आहे ती स्वरक्षणासाठी जर पोलिसांना गोळी चालवायची होती तर मग ती कमरेखाली चालवावी असं देखील या ठिकाणी म्हटण्यात आलेलं आहे, परंतु ही कमरेखाली गोळी न चालवता आपल्याला पाहू शकतो तर अक्षय शिंदेच्या डोक्यात मध्ये गोळी घातली आलेली आहे। त्यामुळे न्यायालयाने देखील हा संपूर्ण जो प्रकार आहे त्याच्यावरती कुठेतरी शंका व्यक्त केलेली आहे। त्यामुळे पोलिसांची आता भूमिका कशा प्रकारे असणार आहे या संदर्भात आणि ज्यांनी ही गोळी घातलेली आहे त्यांचा देखील जबाब नोंदवल्याच्या नंतर त्यांना देखील आता पुढच्या सुनावणीसाठी कोर्टामध्ये आपल्याला उपस्थित राहतात का हे देखील पाहावं लागेल, परंतु या संपूर्ण प्रकरणात कोर्टाकडून सगळ्यांची चौकशी आहे ती करण्याचे आदेश आहेत ते देण्यात येतील। हो निखिल, या प्रकरणात पोलिसांचं पिस्तूल नेमकं अनलॉक का होतं असा सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आल्याचं समजतंय। नक्कीच, ज्या अर्थी आपण कुठल्याही आरोपीला जर घेऊन येत असतो तर पोलिसांची एक महत्त्वाची जबाबदारी असते। त्या ठिकाणी पोलिसांना आहे ती त्यांचं सर्व्हिस रिव्हॉल्वर आहे ते लॉक ठेवावं लागतं आणि त्यासोबतच ते गन पॉकेटमध्ये ठेवावं लागतं। त्यामुळे ही जी सर्व्हिस रिव्हॉल्वर आहे ती सर्व्हिस रिव्हॉल्वर गन पॉकेटमधून अनलॉक होती का आणि त्यासोबतच ही गन पॉकेटमधून काढण्यापर्यंत पोलिसांचं नक्की लक्ष कुठे होतं हा संपूर्णपणे हलगर्जीचा प्रकार असल्याचं या ठिकाणी न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे निखिल, तुम्हाला थोडंसं थांबवते, आपल्यासोबत बोलण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आहेत। विद्याताई, आपण पाहतोय अक्षय शिंदे प्रकरणात सध्या सुनावणी सुरू आहे, त्या सुनावणीमध्ये महत्त्वाची अपडेट मिळते। या प्रकरणात कोर्टानं पोलिसांना झापल्याचं समजतंय, सोबतच हा एन्काउंटर बोलू शकत नाही, एन्काउंटर वेगळा असतो असं कोर्टाचं म्हणणं आहे। तुमची प्रतिक्रिया या संदर्भातली? आम्ही परवापासून सांगतोय की हे एन्काउंटर नाहीये, परंतु विरोधी पक्ष उगाचच काहीतरी बोलतोय अशा प्रकारे आमच्यावर आरोप केले गेले। आता सोनाराने कान टोचले, म्हणजे कोर्टानेच सांगितलंय की हे एन्काउंटर असू शकत नाही। ते आता ते तरी मान्य कराल की नाही? फडणवीसजींना विचारा,
शिंदेचे जे खासदार आहेत आपले त्यांना विचारा की हे एन्काउंटर नाही असं कोर्ट म्हणते, मग त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया काय? कारण अशा प्रकारे तो जो काय ज्याला गोळ्या घातल्या तो शिंदे जो आहे तो काही सराईत अतिरेकी नव्हता ना, त्याला रिव्हॉल्वर कशी चालवायची त्याचं काही ट्रेनिंगही नव्हतं. मग अशा प्रकारे 3 पोलिसांच्या सोबत असताना त्याच्या पोलिसांच्या कमरेचं रिव्हॉल्वर काढून ते अनलॉक करून ते कशा प्रकारे चालवलं गेलं. म्हणजे निवडणुकांच्या आधी हा एन्काउंटर करून त्या अक्षय शिंदेला खतम करायचं आणि पुरावे मिटवायचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याने केलेलं आहे. आणि हे इतकं भयंकर कृत्य आहे की आपल्यावरती म्हणजे त्या आदर्श विद्यालयाचे जे ट्रस्टी आणि ज्यांना ज्यांचा ह्या कटामध्ये सहभाग होता, काही ठिकाणी तर असं आलंय की लहान मुलांवरती लैंगिक शोषण व्हायचं आणि हा त्याचं माध्यम होता. त्यामुळे याने तोंड उघडलं तर ह्या सगळ्यांची पंचायत होणार होती. आणि म्हणूनच मला असं वाटतं हे सगळं त्याला संपवण्याचं कटकारस्थान महाराष्ट्र सरकारने, शासनाने, गृह विभागाने केलेलं आहे. आणि आज ते हायकोर्टाने सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की अशा प्रकारे एन्काउंटर असू शकत नाही. पण निवडणुकांच्या पूर्वी हे जर काम केलं नाही, यांना माहिती आपले उद्या सत्तेत आपण येणार नाही आणि याची एन्क्वायरी लागली तर हे आदर्श स्कूलचे सगळेजण जातील 12च्या भावात. यांचा RSSशी संबंध आहे आणि लहान मुलांचं लैंगिक शोषण करणं असा भयंकर गुन्हा पॉस्कोचे कायद्याच्या अंतर्गत यांच्यावरती केसेस नोंदवल्या गेल्यानंतर सुद्धा हे फरार आहे, यांना पकडलं गेलं नाहीये. गृह खाते विद्याताई तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर या क्षणाची आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात कोर्टानं पोलिसांना सध्या झापल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची अपडेट. तर याच प्रकरणासंदर्भात शर्मिला ठाकरे बोलतायत, पाहूयात. जे आरोपीचं एन्काउंटर झालं त्याच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की कोणाला तरी वाचवण्यासाठी माझ्या मुलीचा बळी घेतला. त्यांचा सहभाग घेऊ शकते का त्यांचा मुलगा गमावला, मग त्या मुलांनी काय केलं याच्यात सहभागी नाही होऊ शकत. शाळेने सुरक्षा कशामध्ये वाढवावी. अनेक शाळा ज्या अशा की आमचे पक्ष सगळीकडे फिरतोय. सगळ्या शाळांमध्ये CCTV कंपल्सरी असला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, जी लहान मुलांचे ग्रेड्स आहेत, ज्युनियर, सिनियर, नर्सरी, इथे पुरुष असलाच नाही पाहिजे. एखाद्या लहान मुलीला पुरुष कसा काय टॉयलेटला नेऊ शकतो? त्याच्यामुळे जोपर्यंत मुलं टॉयलेटला ट्रेनिंग नसतात तोपर्यंत मुलाचा असलाच नाही पाहिजे.